बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब करा। उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, धर्मवीर भाग 2 हा चित्रपट जर आपण पाहिला असाल, त्याचा सुरुवातीचा एक प्रसंग दाखवलाय, पालघर साधू हत्या। म्हणजे आपण केलेली गद्दारी, ज्याला ह्यांनी सोजवळ नाव दिलं बंड, याला हे असे प्रसंग कसे कारणीभूत आहेत, त्याला तात्विक मुलामा, त्याला काय म्हणतात, तात्विक मुलामा। हा तात्विक मुलामा देण्याचं काम या अशा प्रसंगांमधून त्यांनी करायचा एक प्रयत्न केला। चित्रपटाची सुरुवात अगदी तशीच, पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड होतं, यांच्या मनाच्या घालमेल चालल्या, काय करावं काय, त्याच्यातून हे सगळं घडलं। आता मला माझा एक प्रश्न आहे, जवळपास 2.5 वर्ष मागच्या सरकारातले, आताचा जवळपास 1 वर्षाचा काळ तुमचं सरकार आहे। पालघर साधू हत्या प्रकरणामध्ये किती तपास झाला, आपल्या यंत्रणा, आपली सीबीआय, आपलं पोलीस प्रशासन, किती तपास झाला, किती लोक गुन्हेगार ठरली, हे सांगण्याची वेळ असताना ज्यांची नावं गुन्हेगार 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 म्हणून घेतली गेली, त्यावेळेस खरं तर हा संपूर्ण प्रकार एका गैरसमजातून आहे। तो संबंध प्रकार तुम्ही त्यावेळेसचे व्हिडिओ जाऊन पहा, तुम्हाला कळेल नेमकं काय प्रकरण आहे। त्याही वेळेस उद्धव साहेबांच्या सरकारच्या काळातही पोलीस प्रशासन जवळपास 200 जणांना अटक झाल्या होत्या, 200 जणांना। मला तुम्हाला सांगण्याचा एक तात्पर्य सांगतो, आज मी एक विषय वेगळ्या अर्थाने घेऊन आलो। बेगडी हिंदुत्व हे याला म्हणतात, ढोंगी हिंदुत्व हे याला म्हणतात। आज गुन्हेगार ज्यांना तुम्ही दाखवत होतात, तुमचे संबित पात्रा, जे कोणी तुमचे राष्ट्रीय प्रवक्ते, अगदी देवेंद्र फडणवीस अगदी कोकलून सांगत होते की ह्या व्यक्तीचं नाव काशीनाथ चौधरी, आज तोच व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या गटामध्ये प्रवेश घेतो, गटामध्ये म्हणण्यापेक्षा माफ करा, कमळीमध्ये प्रवेश घेतो, त्यावेळेस मात्र मला खरं तर भाजपाला आतापर्यंत म्हणतात की ते जगातला सगळ्यात मोठा पक्ष, राजकीय पक्ष, त्यापेक्षा जगातली सगळ्यात मोठी धुलाई मशीन जर कुणाकडे असेल स्वच्छ करून घेणारी, तर ती भारतीय जनता पक्षाकडे आहे। आणि याच्यासाठी हिला विशेष एखादं पारितोषिक म्हणण्यापेक्षा एखादा विशेष पुरस्कार, अवॉर्ड देण्यात यावा, जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स वगैरे असतात ना, तसा जगातलं सगळ्यात मोठं धुलाई यंत्र कुणाकडे आहे, तर ते भारतीय जनता पक्षाकडे आहे। हे कुणालाही घेऊ शकतात, अगदी तो झकीर नाईक नाही का, झकीर नाईक, तो ज्ञान पेलत असतो, झकीर नाईक नावाचा, तो झकीर नाईक असेल, हा दाऊद इब्राहिम, ही असली माणसं सुद्धा आली ना, मागचा पुढचा विचार होणार नाही साहेब, नाही होणार। या पालघर साधू हत्याकांडाचं ज्यांनी नाव दिलं, त्यावेळेसची ह्यांची भूमिका बघा ना काय होती, त्या चौधरींविषयीची पहा। एफआईआर में लिखा हुआ है कि एनसीपी के वहां के डिस्ट्रिक्ट पंचायत मेंबर काशीनाथ चौधरी जब आए, तब पूरे क्राउड ने एक नारा लगाया, दादा आला रे आला, दादा आला रे आला। प्रकार से पुलिस ने इसमें रोल किया है, क्या पुलिस पर कोई दबाव है कि इस प्रकार से लोगों को एक्ट करने दिया जाए, इसका भी जवाब मिलना चाहिए। और इसलिए मुझे लगता है कि इसकी हाई लेवल इंक्वायरी करते हुए कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। भारतीय जनता पार्टीचा आणि त्यानंतर दिला गेला तो पक्षप्रवेशाच्या वेळेस ज्यावेळेस हे प्रकरण अंगाशी शेकलं सोशल मीडियावर, त्यावेळेस हा भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेते फडणवीस काय म्हणतात जरा पहा। हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत, कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते, आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे। तर देवेंद्र फडणवीसांकडनं आपण कुठल्या अपेक्षा ठेवतो, तत्वांच्या, आयडिओलॉजीच्या? या कमळीने ही सगळी तत्व, आयडिओलॉजीज सगळ्या अशा उकळून पिलेल्या आहेत। म्हणजे मी तुम्हाला याच देवेंद्र फडणवीसांचा एक चांगला व्हिडिओ दाखवला होता मागे, पुन्हा दाखवतो। अजित पवारांशी होती, नाही नो नेवर, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, आम्हीच संघर्ष केलाय, तर पहा।
संघर्ष केलेला नाही, एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. नाही पण असं आहे की तुमची, ठीक आहे तुम्ही फार तळमळून सांगितलं, अगदी इथून सांगितलं, पटलं, पण तुमचे वरचे जे तिकडचे बसले ते होय 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 असं म्हटलं तर तुम्हाला हो हो तुम्हाला एक सांगतो, राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे आले आहेत, आता काय करायचं, त्यांच्याच जास्त यायला लागलेत. आता तुम्ही दोन नावं घेताय धर्माची, आपत धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं, हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का? हा, आणि जर समजा उद्या, म्हणजे अशक्य कुठली गोष्ट आहे, समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? जसं चितळे समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे, किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाही आहे, अशा मानसिकतेचे आम्ही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. आणि ज्या वेळेस यांचा मोहरक्या, म्हणजे त्यावेळेस यांच्या पक्षप्रवेशांचा मोहरक्या किरीट सोमय्या नावाचा, त्याला ज्यावेळेस मुंबई तकच्या चावडी बैठक या कार्यक्रमामध्ये अभिजित कारंडे यांनी सुंदर प्रश्न केले की हे तुमचं हे जे चाललंय त्याला काय तुम्ही म्हणाल, म्हणजे तुम्हाला पटतंय का, आता हे सगळे माणसं गुन्हेगार आहेत की नाही, कसं फिरवून फिरवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस हा किरीट सोमय्या काय म्हटला, बोलता झाला हा, इट वॉज अ पॉलिटिकल कंपल्शन, नाहीतर उद्या उद्धव ठाकरेंनी भाजपा संपवली असती. लाजा वाटल्या पाहिजे ते असल्या माणसांना, लाजा शर्मा सगळं विकून खाल्लं. किरीट सोमय्या यांच्या ह्या, आता मी तुम्हाला काही स्टेटमेंट दाखवतो, ऐकल्यानंतर तळपायची आग मस्तकात जाईल पहा. नंतर हे केलं ना कॉम्प्रोमाइज, कबूल करतोय, हे कॉम्प्रोमाइज आवडत नाही, बरं नाही वाटत, परंतु शेवटी हे माफिया सरकारला जर काढायचं असेल तर हे कॉम्प्रोमाइज करावं लागलं. या कॉम्प्रोमाइजचा बदल काय आम्हाला आनंद झालेला नाही, परंतु शेवटी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी किमान यापुढे अशी माफियाशाही चालणार नाही, त्यासाठी ते कॉम्प्रोमाइज केलं. तुम्ही भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचारांबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात येता, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला, तो टास्क तुम्ही पूर्ण केला, तुम्ही सुरुवातीला सांगितलं, पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी, हे सुद्धा एक नेक्सस आहे किरीटजी, याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात, की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे, ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत, आरोप केलेत, त्यांना आपल्यासोबत घ्यायचं, आपल्या शेजारी बसवायचं, नुसतं बसवायचं नाही, त्यांना पदं द्यायची, संविधानिक पदं द्यायची, आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय. ह्याला मॉरल करप्शन सुद्धा म्हणतात. प्रश्न असा की तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? खूप स्पष्ट आहे, इट वॉज पॉलिटिकल कंपल्सन. नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजप संपवलं असतं, विरोधकांना संपवलं असतं. यापुढे भ्रष्टाचार नाही असं भाजपच्या नेत्यांनी निर्णय घेतला, आणि त्यावेळी मी एकच विनंती केली होती की जे झालंय त्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही, आणि म्हणून कोणतीही केस मागे घेतली नाही आहे, कारवाई सुरू आहेत. ही गोष्ट तर खरीच आहे की हा प्रश्न आमचे कार्यकर्ते पण आम्हाला विचारतात, आमचे मतदारही विचारतात, आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेसर इव्हिल, नाहीतर काय झालं असतं, नाहीतर झालं हे असतं की महाराष्ट्रात त्या तिघांचं राज्य चालू राहिलं असतं, त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षाला खतम केलं असतं, जेलमध्ये टाकले असते, महाराष्ट्राचा विकासच थांबला असता. एकच सेकंद होतं, म्हणजे ज्यांनी ऍक्च्युअली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं. हो, आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटतं? नो, कॉम्प्रोमाइज आहे. म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना,
तुम्ही आमच्यासोबत या, मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार, तुम्हाला संविधानिक पदं मिळतील. जर त्यांना पश्चाताप झाला आणि त्यामुळे विकासासाठी, जर आता मी मेट्रोचं सांगतो, कितीतरी तुम्हाला प्रोजेक्ट सांगतो, ते धाडधाड सगळे सुरू झाले, यापुढे असं भ्रष्टाचार चालणार नाही. हे कुठे गेली ती आयडिओलॉजी, कुठे गेली ती तत्व, कुठल्या बासनात गुंडाळली. खरं तर आता ते बडगुजरांचं सुद्धा तुम्हाला आठवायला हवं. सुधाकर बडगुजर इकडे होते तोपर्यंत दाऊदशी त्यांचा संबंध, तिकडे गेल्यानंतर मात्र दूधके धुले. हे याला म्हणतो बेगडी, हे ढोंग आहे या भारतीय जनता पक्षात. खरं तर हे प्रश्न फक्त एकट्या फडणवीसांना नाही, हे एकनाथ शिंदेना सुद्धा विचारले गेले पाहिजेत. कारण ह्या सर्व गुन्हेगारांना, ह्या खुन्यांना आम्ही शिक्षा देणार वगैरे हे एकनाथ शिंदे खूप वेळा म्हणाले होते. ते मुख्यमंत्री असताना सुद्धा म्हणाले होते, पालघर साधू हत्याकांड वगैरे वगैरे. आज काय शांत आहेत? आज तो पक्षप्रवेश, त्या सगळ्या गोष्टी गाजल्या मीडियावर आणि त्यानंतर त्याला स्थगिती आणली, थोडी आबरू वाचवायचा प्रयत्न केला. पण जो बूंद से जाती है ना, त्याला म्हणतात बूंद से जाती वो हौद से नहीं आती. आज विचार करा ना तुम्ही, मी यांची स्टेटमेंट पाहतो यांच्या नेत्यांची, त्यांचा तो कोण, तो बन काय तो नावाचा काहीतरी, तो बन काय म्हणतो माहितीये काय, याचं नावच कशात नव्हतं, ह्याचं नाव चार्जशीट मध्ये नव्हतं, याचं नाव केसमध्ये नव्हतं, FIR मध्ये नव्हतं. मग संबित पात्रा उगाच बदनाम करत फुकट सुटला होता का? संबंध तुम्ही त्यावेळेसचे व्हिडिओ पहा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या प्रत्येक वेळेच्या तोंडात त्याचं ह्याचं वाक्य असायचं, काशीनाथ चौधरीचं. मग हा बन कुठल्या आधारावर म्हणतो? ही यांची लायकी, हे म्हणजे माहित्या बघा यांच्याकडे कशा असतात, त्यांच्या माहिती सुद्धा नसते, फुकट बोंबलत सुटायचं. पहा, शरद पवार गटाचे आमदार रोहितजी पवार हे राजकारणातली नीच पातळी गाठत आहेत. कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे शरद पवार गटामध्ये होते तेव्हा रोहित पवार यांना काहीही वाटलं नाही, तेव्हा ते निर्दोष वाटले. आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करण्याची जबाबदारी रोहित पवार यांनी उचलली आहे. खरं तर काशीनाथ चौधरी यांचं कुठल्याही चार्जशीट मध्ये नाव नाही. एखाद्या मूर्खाने विनोद करावा तसा हा बन याच्यामध्ये म्हणतोय, रोहित पवार काय राजकारणातली नीच पातळी गाठत आहेत. कुणी कोणाला सांगावं? या बनने सांगावं. खरं तर राजकारणाची नाही, पण तुम्ही तुमच्या आजवरच्या जनता दलापासूनच्या असेल त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची निचत्तम पातळी तुम्ही गाठलेली आहे, किंवा त्याच्याही खाली गेलेला आहात, वजामध्ये तुम्ही गेलेला आहात, हे सांगतायत. खरं तर आजचा भाजपा मला डर्टी पिक्चर मधला तो विद्या बालन सारखा भासतो. खरंच डर्टी पिक्चर मधला विद्या बालन सारखा, काही फरक दिसत नाही. मी त्यांची सगळी, मला एका कमेंटमध्ये एक सुंदर कमेंट आली होती, नाव घेत नाही मी त्या व्यक्तीचं, पण आज वृद्धाश्रमात बघितलं त्या म्हातारीला जी मुलं न झालेल्यांना वांझोटी म्हणत होती, आज वृद्धाश्रमात बघितलं त्या म्हातारीला जी मुलं न झालेल्यांना वांझोटी म्हणत होती. आज ही म्हातारी दुनियाची पोरं अंगावर घेऊन बसली. म्हणजे ना, जाऊ द्या, तुम्ही त्याला कसा अर्थ लावता तुम्ही तुमचं बघा. पण एवढा व्याभिचार कधी राजकारणातला व्याभिचार एवढा कधी पाहण्यात आला नव्हता. म्हणजे आज असं सांगायची वेळ होते, जर वर्षातून एकदा तुम्हाला फुल बनायचं असेल ना, तर तो एप्रिल फुल, आणि संबंध 5 वर्षासाठी फुल बनायचं असेल ना, तर कमळचं फुल. एवढंच वाटतं. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या.